नमस्कार मित्रांनो, मी उदय लहड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचं आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत. मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं हो मित्रांनो, सामान्य हरभरा उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ की आता हा उपाय केल्याने फक्त 100 रुपयात हरभऱ्याचे उत्पादन होणार 100% या ठिकाणी दुप्पट. ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची अपडेट की फक्त 100 रुपयामध्ये आता हा उपाय केल्याने हरभऱ्याच्या पिकाचे उत्पादन 100% होणार या ठिकाणी दुप्पट. पण असा कोणता तो उपाय की ज्याच्यामुळे फक्त 100 रुपयात आता हरभऱ्याच्या पिकाचे उत्पादन 100% होणार या ठिकाणी दुप्पट. याच्याबद्दल अचूक माहिती जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो. बघा मित्रांनो, सामान्य हरभरा उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ की फक्त 100 रुपयात आता हा उपाय केल्याने हरभऱ्याच्या पिकाचे उत्पादन होणार 100% दुप्पट. मग असा कोणता तो उपाय की ज्याच्यामुळे फक्त 100 रुपयात आता हरभरा पिकाचे उत्पादन होणार 100% या ठिकाणी दुप्पट. या प्रश्नाचं जाणून घेऊयात आता सविस्तर उत्तर. बघा मित्रांनो, हरभऱ्याचं पीक आता फूल अवस्थेतून या ठिकाणी घाटे भरण्याच्या अवस्थेत परावर्तित होत आहे. जेव्हा जवळपास 80 ते 90% फुलांचं घाट्यात रूपांतरण होईल अशा परिस्थितीमध्ये हरभऱ्याच्या पिकाला आवश्यकता असते पोटॅशियमची. जर यावेळी आपण पोटॅशियमचा उपयोग केला तर 100% हरभऱ्याच्या पिकातील घाटे हे साईजला मोठे होतात. त्याच्यातील हरभरा साईजला मोठा होतो, तो हरभरा वजनदार भरतो, त्याचा आकार वाढतो आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे त्याला चकाकी येते. याच्यामुळं आपल्याला अतिरिक्त बाजारभाव मिळतो. मग हे पोटॅशियम आपण हरभऱ्याच्या पिकाला कसे द्यावे, याचा वापर कसा करावा व याचा वापर करत असताना एकरी किती खर्च येऊ शकतो हे बघा. जर तुम्हाला या पोटॅशियमचा वापर करायचा आहे तर तुम्हाला 0050 या विद्राव्य खताचा वापर करावा लागेल. हे विद्राव्य खत फक्त 100 रुपयात आपल्याला उपलब्ध होऊन जाईल. हे विद्राव्य खत खरेदी केल्यानंतर आपल्याला 15 लिटरच्या पंपामध्ये 100 ग्रॅम याचं प्रमाण घ्यायचं. याची फवारणी करून टाकायची आहे. कधी तर जवळपास 80-90% फुलांचं घाट्यात रूपांतरण झाल्यावर. हे केल्यानंतर 48 तासाच्या आत हे पोटॅशियम त्या पिकाला उपलब्ध होते आणि याच्यामुळं हरभऱ्याचे घाटे, हरभऱ्याचा जो आकार आहे सगळं वाढायला मदत होते. हरभरा वजनदार भरतो आणि जो हरभरा आहे तो हरभरा या ठिकाणी मित्रांनो चकाकतो. या सर्व गोष्टींमुळे आपले एकीकडे उत्पादन वाढते परंतु मालाची क्वालिटी चांगली असल्यानं अतिरिक्त बाजारभाव सुद्धा मिळून जातो. मग हे जे 0050चा वापर आहे याची एफिशियन्सी व इफेक्टिव्हनेस एवढी असेल तर याचा वापर काय आम्ही इतर कोणत्या कंटेंटसोबत करू शकतो का? कारण घाटे लागलेत पण अळीचा पण प्रादुर्भाव आहे असं काही जण म्हणतात, बुरशीचा पण प्रादुर्भाव आहे. तर तुम्ही 0050 या विद्राव्य खताचा वापर कोणत्याही कीटकनाशकासोबत, कोणत्याही बुरशीनाशकासोबत आणि कोणत्याही टॉनिकसोबत करू शकतात. असं कोणतंही बंधन नाही की याचा वापर कशासोबत करावा अथवा कशासोबत करू नये. तर ही दिलेली माहिती आपणास कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा. व हा व्हिडिओ मनापासून आवडला असेल तर लाईक करा. कास्तकार बांधव आणि या ठिकाणी माझे शेतकरी मित्र यांच्यापर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा. सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला या ठिकाणी ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास सतत मिळत राहतो. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लहड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर आपणास मिळत राहील. तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार.